धन्यवाद मनोहरजी धोंडे सर। यानंतर माफ करा, मी प्रोटोकॉल तोडून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी वेळोवेळी या पूर्णाकृती पुतळ्याला व स्मारकाला आम्हाला पाठिंबा दिला असे कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रसेन पाटील सुरनर आपलं मनोगत व्यक्त करतील। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा। आज या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे तथा त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या नेत्या तथा राज्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आजच्या या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गोविंदांनाजी केंद्रे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी खासदार शृंगारे साहेब, आमचे मार्गदर्शक तथा आपल्या शेजारचे आमदार तुषारजी राठोड साहेब, या कार्यक्रमाला ज्यांनी या स्मारकाची सुरुवात केली असे आपल्या भागाचे माजी आमदार शंकरनाना धोंडगे साहेब, माजी आमदार रोहिदाजी चव्हाण साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे मार्गदर्शक मनोहरजी धोंडे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवदास भाऊ राठोड साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वरजी धोंडगे साहेब, गजाननजी सावकार, शरदजी पवार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुरुषोत्तम भाऊ धोंडगे, या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील भालेराव, भीमाशंकर कामसे मामा, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक गंगाबाई तिडके, आणि या ठिकाणी उपस्थित असले मोठ्या संख्येने उपस्थित असले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, खरंच आज आपल्याला या माळाकुळी नगरीमध्ये आज ऐतिहासिक क्षण आज आलेला आहे। आपण पाहिले, आज जर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा इतिहास जर पाहिला आणि आपण क्षणभर डोळे बंद करून मुंडे साहेब नसते असा विचार जर केला तर आपल्या जीवनामध्ये संपूर्ण काळोख असल्याचं आपल्याला दिसून येईल। कारण गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे नाथरा या गावापासून त्यांची सुरुवात होऊन त्या दिल्लीपर्यंत त्यांनी आपला शोषित वंचिताचा, उपेक्षितांचा, ऊसतोड मजुरांचा आवाज उठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। या सर्वांना आवाज देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज आपण पाहतोय त्यांचं महती राज्याचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी साहेब यांना त्यांनी लोकनेता ही पदवी बहाल केलेली होती। असं गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा प्रवास आपण पाहिलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांनी जे आपल्याला शिकवण दिले ते आपल्याला आत्मसात करून त्यांच्या प्रेरणावर चालण्यासाठी आणि आपल्याला ती प्रेरणा घेण्यासाठी या स्मारकाचा आपण या ठिकाणी उभारणी केलेली आहे। ताई, मला या ठिकाणी या पुतळ्याचं भूमिपूजन शंकरांना यांच्या काळामध्ये 2014 मध्ये झालं होतं। बऱ्याचशा दिवसापासून ते काम रखडलेलं होतं, तरी या कामाकरता माजी आमदार शंकरनाना धोंडगे साहेब, सुधाकरजी श्रृंगारे साहेब, या अगोदरचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनीही या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे। यासाठी मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीरावजी पाटील भालेराव, या भागाचे माजी सरपंच मोहन काका शूर, विद्यमान सरपंच जनार्दनजी तिडके साहेब आणि इतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी स्मारकासाठी निधी दिलेला आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्मारक उभारणीमध्ये ज्यांचं नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटतंय ते संजयजी तिडके आणि एकनाथजी तिडके यांच्या प्रयत्नाशिवाय हे स्मारक कधीही पूर्ण झालं नसतं, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय। आज आपण मुंडे साहेबाच्या नशिबी तर आपण पाहिलेला संपूर्ण आयुष्यभर संघर्ष आलेला होता
आणि तसा संघर्ष आज पंकजाताई असतील किंवा धनंजय मुंडे साहेब यांच्याही आयुष्यामध्ये तसा संघर्ष आलेला आहे. पण आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यांच्यामध्ये असणारं रक्त हे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आहे आणि ते निश्चितच या संघर्षावर मात करून हा संघर्षमय प्रवास पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी अनेक अडचणी किंवा मागण्या या विद्यमान सरपंच जनार्दन तिडके यांनी केलेल्या आहेत, तरी त्या सर्व जेवढ्या होतील तेवढ्या ताईंनी आणि धनुभाऊंनी पूर्ण करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या भाग हा बऱ्याच विकासापासून वंचित राहिलेला आहे, तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या भागाकडे लक्ष देऊन निधी द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विनंती करतो